दिल्ली आंदोलनाचे पडसाद साक्रीत, तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन। दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या संविधानिक आंदोलनाला पाठिंबा दर्शवत साक्री तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले। निवेदनात म्हटले आहे की कोक्रोचे जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक तसेच विद्यार्थी आणि युवक नीटसह विविध परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, पेपर फुटीच्या घटनांची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा या मागण्यांसाठी शांततामय आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहेत। मात्र 18 जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर या कारवाईचा साक्रीतून तीव्र निषेध करण्यात आला। आंदोलनकर्त्यांवरील कारवाई मागे घ्यावी, शांततामय आंदोलनाचा घटनात्मक अधिकार अबाधित ठेवावा, तसेच नीटसह परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। आणि पेपर फुटीच्या घटनांमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। हे निवेदन शासनापर्यंत तातडीने पोहोचवून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ, कमलाकर मोहिते, राजेंद्र समुद्रे, नाना वाघ, जीटी मोहिते, प्रकाश वाघ, संघपाल मोरे, सतीश मोहिते, शरद वाघ, जगदीश वाघ, रजनीकांत वाघ, अभिजित वाघ, कपिल वाघ, एनजी मोरे, अनिल मगर, डीएम मोहिते, आरडी साळवे, संजय थोरात, अस्मित वाघ, पंकज पवार, शामदखा पठाण, यश पाथरे, अतुल मोहिते, प्रदीप मोहिते, मधुकर पाटील यांच्यासह साक्री तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन आहे हे आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना दिलेला आहे। निवेदनाचा विषय असा आहे, दिल्ली येथे सुरू असलेल्या संविधानिक आंदोलनात हस्तक्षेप करून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा घटनेचा या ठिकाणी निषेध करतो आणि आंदोलनाला जाहीर पाठिंबा या ठिकाणी आम्ही करत आहोत। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहीत असेल की पेपर लीक संदर्भामध्ये देशामध्ये 20 विद्यार्थी या ठिकाणी मयत झालेले आहेत, आत्महत्या केलेली आहे आणि म्हणून याला जे जबाबदार आहेत ते भारताचे शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ताबडतोब या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे अशा मागणीसाठी आम्ही या ठिकाणी संघटित आहोत। या ठिकाणी त्याचप्रमाणे या ठिकाणी आंदोलन करत असताना, एक संविधानिक आंदोलन सुरू असताना दिल्ली पोलिसांनी डॉक्टरांचे कपडे घालून या ठिकाणी जबरदस्तीने सोनम सरांना उचललेलं आहे आणि हे अतिशय असंवैधानिक पद्धतीचा भाग आहे। या देशामध्ये लोकशाही आहे, संविधान आहे आणि या संविधानाच्या विरोधामध्ये या देशामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होत आहे आणि म्हणून हे लोकशाहीला अतिशय धोकादायक आहे।